किती भारी दिसत आहे. बाप रे बाप. इकडे बघ. हाय हाय कर. हाय हाय कर सरांना. हाय. यावर्षी पहिला अधिक महिना आहे. यावर्षी सोयाबीनचे भाव कमी झाले. मग नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. आणि तुमची नेहमी कमेंट असते किंवा आम्हाला जे आहे स्वराजच्या नवीन नवीन ॲक्टिव्हिटी दाखवत जा, खूप आवडतात. त्याच्या हिशोबानेच आपण नवीन नवीन काही ना काही जे आहे बाळाच्या ॲक्टिव्हिटी घेऊन येत असतो. आणि तसं पण बऱ्याच दिवसाचं चालू होतं की आईचं पण म्हणणं होतं की आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज काय आहे, कोणती एकादश आहे? अपरा एकादश आहे. त्यानिमित्त जे आहे थोडंसं स्वराजचं काहीतरी करा म्हटलं. काय करा म्हणजे कसं, म्हणजे त्याला लूक बनवला पांडुरंगाचा. तर तुम्ही सगळेजण बघा त्याचं विठ्ठलाचा लुक हा. करायचा होता. विठ्ठल त्याच्या हिशोबानं बनवायचं तयारी वगैरे करायचं हे होतं. पहा ना, दाखवा ना. विठ्ठल आहे पण रुक्मिणी रुक्मिणी नाही ना आपल्या जवळ आता. रुक्मिणीला वेळ लागणार आहे. हो. पण आता तुम्हाला थोडंसं जे आहे मस्त विठ्ठलाचं जे आहे स्वराजचं रूप पाहायला भेटणार आहे. कारण खूप दिवस जायचं पण चालू होतं. आणि घरी एक तर मंदिर बांधलेलं आहे विठ्ठल रुक्माईचं. पण आता त्याची पूजा वगैरे जी आहे तिकडंच करत आहेत. म्हणजे ॲक्च्युअली काकू करत आहेत. आणि आईचं पण म्हणणं तेच होतं किंवा आपण तिकडं नाही, आता पूजा वगैरे कसं, तर ते कसं सार्वजनिक आहे मंदिर वगैरे, त्याच्या हिशोबाने कोण ना कोणी करतच राहते. तर तुम्हाला नक्की दाखवणार आहे आपलं जे आहे स्वराजचा मस्तपैकी लुक. कारण आज एकादश आहे आणि तुम्हाला माहितीच होतं किंवा बघा किती मस्त दिसत आहे आमचा स्वराज. आणि किती भारी दिसत आहे आज. नजर नका लावू कुणी पण आमच्या स्वराजला. आणि खूप मोठं होणार याला आता. हा इथं बांधायचं नाही. हो, है ना? फेटावून मस्त दिसत आहे शिला. जास्त दाबू नको. जास्त नाही, नंतर बांधायचं. किती भारी दिसत आहे. बाप रे बाप. इकडे बघ. हाय हाय कर. हाय हाय कर सरांना. हाय. हो नमस्कार. गोड स्माइल भेटली का तुम्हाला? हो. विठ्ठल बनला आहे ना पिलो. चला फटाफट एक कमेंट करा आमच्या स्वराजसाठी. तुमची कमेंट नेमकी वाचून दाखवणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आहे ना स्वराज? हो ना पप्पा. काळा टिक्का, आणखी चंदन, काय असते ते आई? आईनेच सांगितलं. काय काय केलेलं लोक त्याचं? त्याला गंध लावलं, त्याच्या चाळ्यावर लावलं, गालाला लावलं, खाली पिवळं चंदन, अष्टगंध, बुक्का. हां हो. हे नाही बसणार. आणि हा ड्रेस नेमके कधी आणि कोणी घेतलेला आहे? महालक्ष्मीचा, गणेशाचा. गणेशाचा. अरे बाप रे बाप. म्हणूनच म्हणलं तेवढा ड्रेस भारी कधी घेतला त्याला. गणेशाचा ड्रेस आपल्या स्वराजला. तो एक गणेशाचा. अरे वा. आता हे कसं एक विठ्ठलाचं दिसत आहे आणि साऊथचंही वाटत आहे. हा हा, ते शेलाचा घेतला साऊथचा वाटते, बालाजीचा आहे ना. तू घ्या हो पूर्ण राहिलं, थोडंसं राहिलं. आता सर्व तयारी झाली तशी त्याची. राहू दे 2 मिनटं, झालंच आता. आणि ते माळ वगैरे आण. आणि काय करायचं आता? हा लुक तर झालं, आणखी काय करायचं? काय करायचं समजलं का? विठ्ठल नामाची शाळा भरली. गरमाच होत आहे आता. हे पण रुद्राक्षाची माळ आहे ना आपल्यापेक्षा. वाव किती छान दिसत आहे. चल उभं कर त्याला. उभं कर, उभं कर ना. त्याचे फोटो शूट करायचे. हो. आणि आता हे काय सांगितलं? उद्यापासून आता बघा मित्रांनो, मी हिला बऱ्याच वेळा म्हटलं की आतापासून जे आहे बाळाला सरलेक चालू करायचं नाही. पण 2 दिवस झाले एवढं मागं चालू होतं की बघ ती मी आणाच. काय करणार शेवटी. हां राईस नुसतं राहायचं सर्व आहे ते थोडंफार मिक्स वगैरे केलं राहते. पण पेज वगैरे थोडंसं जे आहे तयार करून द्यावं लागते बारीक कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये. पण दुधामध्ये सध्या देता येणार नाही त्याला. हा मग तेच असते. किती वेळा सांगायचं, 6 महिन्यापर्यंत काहीच चालत नाही. तुम्ही बघा नेमके काहीच नाही वाटत आहे त्याच्याकडे बघून. आणि इकडे म्हणत आहे की पोट भरत नाही स्वराजचं. काय करणार आता?
इट आण ना. किती खुश वाटत आहे. इथं टाकतो म्हणताना. चल कर पटकन तयारी आणखी बाकीचं राहिलेली. आणि याचे फोटो वगैरे काढायचे आम्हाला. पायावरती टीका मस्तपैकी वाटत आहे. पण नेमकेच आता कधीपासून चालू होणार आहे अधिक महिना? 17 तारखेपासून. 17 तारीख ना, म्हणजे आज 13. 2-3 दिवस टाईम आहे. तसं नाही, मोदींनी सांगितलं ना की हां. सोनं खरेदी करू नका. मग यावर्षीचं सोनं पहिला अधिक महिना आहे. सोनं स्वस्त होणार आहे. सोनं स्वस्त होणार नाही आहे, महाग तर होणारच आहे. किंवा स्वस्त ते विषय नाही, पण देश सेवेचा विषय आहे इकडं. इथं आहे चांगले. विषय त्याचा सोन्याचा नाही आहे, पण खरेदी करायचं नाही आहे. मग बरोबर आहे. असा इकडं बघा स्वराज मस्तपैकी विटीवरती उभं राहिलेला आहे. वर पाहिजे हाताने घेणं काही. आज आमचा स्वराज नाही तर विठ्ठल आहे. काय कोण पाहिजे बरं? आता मग मग कसं करायचं आता? यावर्षी पहिला अधिक महिना आहे. यावर्षी सोयाबीनचे भाव कमी झाले. मग असं आहे का? त्यामुळे खरं कारण फक्त काहीच यावर्षी नाही, जवळला काहीच नाही. काहीच नाही, आंब्याच्या रसावरच आहे. नाही, आंब्याचा रस नाही, जे करतील ते खुश आपण. ते तर आहेच, जवळचे कुठल्याच गोष्टीच नसते. हो ना. पण इकडे सहज विषय घेतलेला आहे आज. आणि तसं तर जाणारच नाही आहे स्वराज. नाही हो, जाणार आहे. नाही जाणार आहे. का बरं? हा, तू मेसेज करतो तर नाही जाणार आहे. एवढ्या उन्हामध्ये कसं काय? व्यवस्थित जास्त होतं, त्याला त्रास होता सर्व. त्रास नाही. मग त्याच्या मनानं जास्त झालं ना ते, एवढं वजन आणि हे. लगेच चल. फोटो काढून लगेच काढून टाक. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात काय, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा. आमचे डेली लॉग असतात, आता सर्वजण बघतच असतात, है नाही? हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्वराज, तर good बघा. morning. स्वराज गुड मॉर्निंग. काय काय चाललंय करत तुझं? आमच्या स्वराजचं चालू आहे खेळणं. तर आज तर बरं तो 5:30ला सुटलाय. एवढा हो ना. गोंधळ करत होता लयच. झोपेला. हम्म. चिडचिड करून राहिला. आणि कसं आहे, उठवून देते असं चेहऱ्यावर मारते आणि पूर्ण हे करून टाकतात. असं आहे लहान बाळाचं, तर तुम्हाला माहीतच असते लहान बाळाचं काय असते. तर इकडं तयारी चालू आहे आमची कशाची, तर चालू आहे चहा नाश्ता वगैरे. तर आज नाही का मस्तपैकी मला नाही का उत्तप्पे बनवायचे होते, पण ते असं झालं की डाळ आणि ते नाही का मिक्स पडली होती, म्हणून आम्ही नाही का ॲपेचं टाकलेलं आहे. तर पुढच्या वेळेला तुम्हाला नक्की दाखवणार मी रेसिपीमध्ये उत्तप्पे. हाय, हाय. कसे आहात सर्व? चलो, आपलं जे आहे सकाळचं रुटीन असं असते. सकाळी उठा आणि स्वराज ते उठून देतो. कसं मारते? मारत नसते पप्पा, मारतात ना. हां, तसे शिकत नसतात मारायचं. तर आता असं चालू आहे, आता देवपूजा वगैरे करायची आणि हे डेली रुटीन चालूच राहते. बघा मी अर्धा राहिलं का आता काढायचं करणार आहे मस्तपैकी ॲपे. आणि इकडे चहा ठेवलेले. चहा घ्यायचा, त्यात पोहे वगैरे. पोहे नाही पण आज पोहे नाही आता पोहे डेली असतात. खाणे वाटत ना, पोहे त्यामुळे डेली असतात, त्याच्यामुळे आज जे आहे काय होणार आहे, ढोकळे. नाही ढोकळे, ॲपे. ॲपे. स्वराज खातं का तू? आईला आज कालचा उपवास होता, आज नाही आहे. नाही, काल होता आईला एकादशी, आज 12 आहे. तर आई सोडणार आहे आज उपवास वगैरे. तर आज नाही का नैवेद्य वगैरे दाखवत असतात, कारण कसं आहे आम्ही विठ्ठलाला तिकडे नैवेद्य दाखवत असतो. नैवेद्य वगैरे म्हणजे दिवे वगैरे करतात, ते सर्वांना माहीतच आहे. आणि तिकडे दाखवल्यावर असं वाटतं की आपण नाही का इकडं आलो बाहेर गावी, तर आपण कशाला देवायचं सोडायचं, मग आपण पण नाही का इकडं नैवेद्य दाखवायचं, इकडचं तिकडं पण पावन होतो. स्वराज पाहिजे कसं बोलत आहे तुझ्याकडं? बोलत आहे म्हणून स्वराजला न्यायचं बा पाय लागायला बरं. विठ्ठलाच्या. आता मागच्या वेळेला गेली होती मी, पण रात्रीचा टाईम होता, त्यामुळे काही झालं नाही आमचं दर्शन वगैरे. त्याचं कबूल केलेलं आहे, जावंच लागणार आहे. कबूल म्हणजे आता प्रत्येकाला वाटते तसं आपण कसं आहे, म्हणतो घरचं गावातल्याच मंदिरात जातात येते. हां, कुठं जाणार घरचं असं मंदिर जाणंच असल्यावर आपल्याला. नाही का तेच आहे ना. मग
आपल्या बाळाला घेऊन आपल्याला जावं लागणार आहे दर्शन वगैरे करायला. आणि एक इच्छा आहे माझी मनात, ते नाही का मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. म्हणजे कसं आहे, त्याचं कबूल करेल होतं ते ठीक आहे आम्ही ना. जाणार आहे बाहेर गावी कुठेतरी, पण तो 1 वर्षाचा झाल्याशिवाय आम्ही कुठेच नाही जाणार आहे. चला असं आहे, आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला सांगितलंच आहे की तुमचं नाव जे आहे तुम्ही आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. हो, चला हा व्हिडिओ आता कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.